श्री स्वामी समर्थ. आलाच बाळा तू? अरे आम्हाला माहीतच होतं रे, तो आमच्यापर्यंत येणारच. आता जर आला आहेसच तर शेवटपर्यंत नक्कीच थांब. असा मधूनच तू सोडून जाऊ नकोस. लक्षात ठेव, शेवटपर्यंत नक्की बघ. त्या अगोदर तू जर का नवीन असशील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस. आम्ही पाहत आहोत तू हे करत आहेस की नाही, त्यामुळे तू पाहून आजच्या या संदेशाला दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. त्या अगोदर तू जर का या चॅनलला नवीन असशील आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिहायला विसरू नकोस. स्वामी सांगतात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी तो दुःखामध्ये आणि संकटामध्ये असतोच. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणते ना कोणते तरी दुःख हे असतेच. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणते ना कोणते तरी संकट हे येतच असते. परंतु आपल्याला त्या संकटांवरती मार्ग काढून पुढे जायचे असते. त्या संकटातून मार्ग शोधत शोधत आपल्याला पुढे जायचे असते. त्यामुळे लक्षात ठेवा, संकट हे आपल्या आणि दुःख हे आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झालेले आहेत. त्यांना तुम्ही किती लांब जाण्याचा प्रयत्न केलात तरी ते तुमच्यासोबत राहणारच आहेत कायम. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकट हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहेत. ते आपल्या जीवनाचा एक भागच आहेत. दुःख संकट हे आपल्या जीवनामध्ये येणारच. त्याला येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण ते किती वेळ आपल्यासोबत राहतील, किती काळ त्यांचा आपल्यासोबत असेल, हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकटाला एक संकट नाही तर नेहमी वेगळं काहीतरी शिकण्याची संधी म्हणून बघा. त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधा, प्रयत्न करा. आपले प्रयत्न जर का प्रामाणिक असतील तर आपल्याला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग नक्कीच भेटेल. पण तोपर्यंत तुम्ही आपला मार्ग शोधत राहा, कष्ट प्रामाणिकपणे आपले करत राहा. आपल्या कष्टामध्ये आणि प्रयत्नांमध्ये तुम्ही कधीही कमी पडू नका. जो व्यक्ती आपले कष्ट प्रामाणिकपणे करतो आणि आपल्या कामामध्ये सातत्य ठेवतो, तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच कोणत्याही संकटातून सहज बाहेर निघू शकतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, कितीही दुःख असले, किती जरी अडचणी असल्या तरी प्रत्येकातून मार्ग हा निघतच असतो. आपल्याला फक्त तो मार्ग शोधता आला पाहिजे. ज्या व्यक्तीला तो मार्ग शोधता येतो ती व्यक्ती नक्कीच त्या संकटातून बाहेर पडतच असते. त्याला ते संकट काही असे वेगळे वाटत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकट हे आपल्या फक्त मनामध्ये असतात. आपण जसा विचार करतो आपल्याला गोष्टी तशा दिसू लागतात आणि तशा घडू लागतात. त्यामुळे नेहमी प्रामाणिकपणे सातत्यामध्ये नेहमी चांगलाच विचार करत चला, सकारात्मक विचार करा. लक्षात ठेवा, आपण जसा विचार करतो आपल्यासोबत अगदी तशाच गोष्टी घडतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला शिका, जेणेकरून आपल्या बाबतीत सर्व काही हे चांगलेच घडेल. या उलट तुम्ही जर का नेहमी नकारात्मक विचार करू लागसाल तर तुमच्या बाबतीतही सर्व काही नकारात्मकच घडेल. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी हवी असणारी गोष्ट घडेल अशी नाहीच. कदाचित आज तुमच्या विपरीत गोष्ट घडेल तर उद्याच्याला तुमच्या मनासारखी गोष्ट घडेल, परवा दिवशी तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट घडेल. पण याच्याने तुम्ही खचून जायचे नाही, रागाला यायचे नाही. लक्षात ठेवा, देव तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे तेच देत असतो. तुम्हाला जे हवं आहे ते देण्यापेक्षा तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे हेच देव देत असतो. कारण की देवाला तुमच्यापेक्षा जास्त माहीत असते की तुम्हाला चांगले काय हवे आहे, तुमच्यासाठी महत्त्वाचे काय आहे. त्यामुळे देवसुद्धा तुम्हाला फक्त तेच देतो ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे, ज्याची तुम्हाला खरंच गरज आहे. त्यामुळे तुमच्या विरुद्ध गोष्टी मनाच्या घडल्या म्हणून तुम्ही नाराज होऊन जाऊ नका. कदाचित तुमच्या नशिबामध्ये त्याच्यापेक्षा देखील मोठी आणि चांगली गोष्ट लिहून ठेवलेली असेल. त्यामुळे ती गोष्ट आता तुम्हाला भेटणार नाही.
पण त्याने तुम्ही खचून जाऊ नकात, रागाला जाऊ नका, चिंतेत होऊ नका. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात प्रगती करण्याची आणि स्वतःची परिस्थिती बदलण्याची संधी ही मिळतच असते. आपल्याला फक्त ती संधी ओळखायची असते. ती संधी ओळखून आपल्याला त्या संधीचे सोनं करता आले पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नशिबाने त्याची परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य हे दिलेले असते. आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही फक्त आणि फक्त आपल्याकडेच असते. त्यामुळे जर का तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर त्याच्यासाठी कष्ट आणि प्रयत्न हे पूर्ण आणि पूर्णपणे तुम्हालाच करायचे आहेत. दुसरा कोणताही व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येणार नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर का तुमचे आयुष्य बदलायचे असेल, चांगले घडवायचे असेल, तर त्यासाठी लागणारे प्रयत्न, कष्ट हे सर्वस्वी तुम्हालाच करायचे आहेत. दुसरं कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर का आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. कष्टाला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील त्याच्या वाटेचं कष्ट हे पूर्ण करावेच लागतात. त्याच्यातून कोणाचीही सुटका होत नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला देखील तुमच्या वाटेचे कष्ट हे पूर्ण करावेच लागतात. तुमच्या वाटेचा मार्ग हा तुम्हालाच पूर्ण करायचा आहे. तुमचा वाटेचा रस्ता हा दुसरा कोणीही चालणार नाही आहे. तुम्हाला तुमचे कष्ट हे सहन करायचे आहेत. आपल्या रस्त्यामध्ये चालताना कधीकधी खूप असे काटे येतील, रस्ता खडतळ होईल, पण आपल्याला त्यावरती न थांबता निरंतर चालायचे आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करत असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये यश हे मिळत असते. रस्ता कितीही खडतळ असला, कितीही वळणाचा असला, कितीही कठोर असला, काटेरी असला, तरीही जो व्यक्ती त्या रस्त्याला पार करून पुढे जातो तोच व्यक्ती आयुष्यात प्रगती करतो. त्यामुळे तुम्हालासुद्धा जर का आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल आणि प्रगती करायची असेल तर आपले कष्ट हे प्रामाणिकपणे करावेच लागतील. कष्टाला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यासोबतच आपल्या कष्टांना आपल्या प्रामाणिकपणासोबत सातत्य द्या. आपल्या कष्टामध्ये सातत्य ठेवा, आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. जो व्यक्ती आपले कष्ट हे प्रामाणिकपणे करतो, आपल्या कष्टांमध्ये सातत्य ठेवतो, तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. तो व्यक्ती नक्कीच आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कष्टांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि सातत्य ठेवा. नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होताल. श्री स्वामी समर्थ.